ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 9 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष GS पाटील यांनी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला। दिवा गावातील घरकुल केअर सेंटर मधील वृद्धाश्रमात सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष सहकारी यांनी फळे वाटप करून वाढदिवस साजरा केला। व्यासपीठावर एका मुलीचा वाढदिवस व तसेच शरद पवार यांचा वाढदिवस केक कापून व एकमेकांना केक भरवून साजरा करण्यात आला। तसेच 12 गरजू आणि निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप GS पाटील, सुलजा सुतार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा हेतू GS पाटील यांनी सांगितले की महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदतीचा हात दिला आहे। शरद पवार यांचे महिलांना सक्षम करण्याचे धोरण साहेबांनी महिलांना 50% आरक्षण देऊन त्याचा गौरव केला आहे। त्याचप्रमाणे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे। त्या अनुषंगाने महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी महिला अध्यक्षा सुलजा सुतार यांनी महिलांना सांगितले की आपण प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे। पवार साहेबांनी महिलांना सक्षम करण्यासाठी खूप काही केले आहे, म्हणून आपण महिलांनी पवार साहेबांच्या पाठीशी राहायला पाहिजे। यावेळी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाचे वाटप GS पाटील कार्याध्यक्ष आणि सुलजा सुतार महिला अध्यक्ष यांच्या हस्ते पत्र देण्यात आले। या प्रसंगी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष उज्ज्वला ढोले, माजी प्रदेश सरचिटणीस मनीषा देसाई, माजी प्रदेश सरचिटणीस नंदा डेरे, रेवंत सिद्ध माने, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम खुडे, उपाध्यक्ष कृष्णा लोंढे, विधानसभा अध्यक्ष जयश्री हंकारे, कार्याध्यक्ष सारिका भोसले, जिल्हा सरचिटणीस आशा डोंबरे, सुनीता पवार, सफाई महापे तालुका अध्यक्ष रवींद्र बागरव, नितीन पाटील, उदयराज मिश्रा, दत्तात्रय भंडारे असे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। आज आमचे पितृतुल्य नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 83वा वाढदिवस आम्ही संपूर्ण नवी मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात साजरा करत आहोत। आणि त्याच निमित्ताने नवी मुंबईमध्ये ऐरोली या ठिकाणी घरकुल या वृद्धाश्रमामध्ये त्यांनी आपले नवी मुंबईचे कार्याध्यक्ष GS पाटील साहेब यांच्या माध्यमातून घरकुल अनाथाश्रमामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम इथे पार पडला। तसेच साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे जे गरजू महिला आहेत, विधवा निराधार महिला आहेत, त्यांना शिलाई मशीनचं वाटपही त्यांच्या माध्यमातून होत आहे। ह्या निमित्ताने असेच सामाजिक उपक्रम आपल्या नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी राबविले गेले। फळं वाटपाचा कार्यक्रम असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा विविध सामाजिक उपक्रम। आणि खरोखरच आज आमचे साहेब हे आहेत 83 वर्षाचे योद्धा आहेत, कारण ते न थकतात 24x7 सतत कार्यरत असतात। कालही नाशिकमध्ये होते, आज नागपूरमध्ये आहेत आणि सतत त्यांचं आचार विचार जे आहेत कार्य चालू आहे। आणि अशा ह्या आमच्या योद्ध्याला, तरुण योद्ध्याला उदंड आयुष्य लाभो आणि आमचंही आयुष्य त्यांना लाभो, जेणेकरून जे समाजातील तळागाळाचे प्रश्न सोडविण्याचं काम आज शेतकरी असतील, महिला भगिनी असतील, तरुण असतील किंवा विविध उपक्रम जे ते विविध ध्येय धोरणे त्यांच्या माध्यमातून राबविले जातात। त्यासाठी आम्हाला पवारसाहेब हे शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे आहेत आणि आमचंही आयुष्य त्यांना लाभो अशी वाढदिवसाच्या निमित्ताने मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। आज 12 डिसेंबर आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक आनंदाचा दिवस असतो। आणि अशा प्रकारे आज आम्ही या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये फळं वाटप केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे
गरीब आणि गरजू निराधार महिलांसाठी आपण या ठिकाणी शिलाई मशीनचं सुद्धा वाटप केलेलं आहे। खरं म्हणजे आज पवारसाहेबांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये जे एक आपला चांगला उपक्रम म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी राबवलेला आहे आणि पवारसाहेब ही अशी व्यक्ती आहे की आज संपूर्ण देशामध्ये त्यांचं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व असं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे। आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की बरेच कार्यकर्त्यांवर किंवा आमदार खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात, परंतु पवारसाहेब ही अशी व्यक्ती आहे की या व्यक्तींवर अनेक लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले पण ते कधी सिद्ध होऊ शकले नाही। कारण भविष्यामध्ये पवारसाहेबांनी आयुष्यामध्ये एकच कार्य केलेलं आहे, गरीब जनतेसाठी लढायचं आणि त्यांच्यासाठी जे काही करता येईल तेवढं करायचं। आज त्यांच्या माध्यमात म्हणजे मुख्यमंत्री असताना आमच्या नवी मुंबईच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी 12.5% योजना त्यांनी राबवली। खरं म्हणजे आज संपूर्ण भारतामध्ये ही प्रथमतः ही योजना राबवलेली आहे, म्हणून आज त्यांचे असंख्य डोंगरा एवढे उपकार आमच्या प्रकल्पग्रस्तांवर आहेत। अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी जे केलेलं कार्य आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे केलेलं कार्य खूप उल्लेखनीय कार्य असं आहे। आज अनेक म्हणजे शेतकरी बरेच आत्महत्या करतात, त्यांनी घेतलेले कर्ज आहेत त्या कर्जात किंवा नापिकीमुळे आत्महत्या करतात, परंतु पवारसाहेब ज्यावेळी कृषीमंत्री होते त्यावेळी कितीतरी हजारो करोडोंची कर्ज शेतकऱ्यांची माफ केलेली आहेत आणि त्यांना एक जगण्याचा वेगळा असा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। आणि अशा प्रकारे त्यांचा हा वाढदिवस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते उदंड आयुष्याचे त्यांना पवारसाहेबांकडनं उदंड आयुष्य मिळो आणि ईश्वर त्यांना चांगलं निरोगी आयुष्य देवो आणि साहेबांनी शतायुष्य व्हावं अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि परमेश्वर नक्कीच आमचं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे। मेरा नाम सौजन्य बबीता वीरेंद्र राजभर है। मैं रवाली में शाही बाबा नगर रहती हूँ और हाँ माननीय श्री GS पाटिल के तरफ से गरीब व गरजू महिलाओं को सिलाई मशीन मिली है। ये चीज़ हम लोग को बहुत अच्छा लगा और हम लोग इससे अपने मतलब घर पे कुछ रोज़गार कर सकते हैं, बच्चे लोग को पाल सकते हैं। ये चीज़ बहुत मुझे अच्छा लगा और सभी माननीय यहाँ जो उपस्थित लोग हैं उनका बहुत बहुत धन्यवाद। श्री शरद पवार चंद्र साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में ये सिलाई मशीन बांटप हुआ है। धन्यवाद। आज 12 तारीख है, आज पवार साहब का बर्थडे है। इस उपलब्ध में जिला कार्याध्यक्ष GS पाटिल साहब 12 गरजू महिलाओं को सिलाई मशीन का बांटप किए। धन्यवाद।